हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सो मी आज परत एक हेल्दी रेसिपी घेऊन आली आहे, ते म्हणजे बनाना फ्रेंच फ्राईज. एका बाउलमध्ये आईस घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते साईडला करायचं. बनानाच घ्यायचे, त्याला कट करून घ्यायचं. कसे कट करायचं, त्याचं वरचं साल आधी काढून घ्यायचं छान, आणि त्यानंतर त्याला असं कट करायचं की ते फॉर्म ऑफ फ्रेंच फ्राईज आपण खातो ना युजली बटाट्याचे, तसे फॉर्ममध्ये त्यांना छान बारीक बारीक त्याचे स्लाईस कट करून घ्यायचे, लांब लांब. त्यांना खायला छान वाटतं. सो मग त्याला पाण्यामध्ये सोक करून ठेवायचे. पाण्यामध्ये 5-10 मिनटं सोक झालं की त्याला एका कपड्यामध्ये घेऊन त्याचं ॲक्सेस जे पाणी असतं वरचं ते काढून घ्यायचं, असं डॅब डॅब करून कपड्याने. प्लेटमध्ये फ्राईज घ्यायचे. फ्राईजला कॉर्नफ्लॉर लावायचं, हळद लावायची. मी चटणी नाही लावत कारण की कृष्णवीला मला ते खायला द्यायचं होतं. ते झालं की कढईमध्ये तेल घ्यायचं. कढईमधलं तेल ना असं प्रॉपर त्याचं टेम्परेचर पाहिजे. जास्त कमी पण नाही, जास्त पण नाही, एकदम मीडियम टेम्परेचर, की ज्याच्यात ते नीट असं फ्राय होतील. त्याच्यानंतर छान असं फ्राय करून घ्यायचं, क्रिस्पी ब्राऊन झाले पाहिजे. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये टिश्यू पेपरमध्ये ते काढायचे. बाउलमध्ये तुम्ही मीठ टाकायचं, थोडासा चाट मसाला टाकायचा, तुम्ही पेरी पेरी मसाला पण टाकू शकता, आणि हे असे फ्राईज रेडी होता. सो मी कृष्णवीला दिले. कृष्णवीला ते स्टार्टिंगला ते गरम गरम लागत होते, नंतर तिने खाऊन सांगितलं की ते खूप असं छान झाले आहे. सो तुम्ही बघू शकतात ती कशी सांगते आहे की हां छान झाले आहे असं. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. हेल्दी आहे, थोडंसं फ्राईड आहे, पण थोडं तेवढं चालतं. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.